हिंदू धर्माच्या नावाखाली स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी ब्राह्मणांनी देवांच्याच कथा रचल्या आणि खोट्या जाती व्यवस्थेची निर्मिती केली. असं म्हणत आपल्या गुलामगिरी या पुस्तकामध्ये ब्राह्मणवादी थोटांड उघड पाडणारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला. हिंदू धर्म विरोधी इंग्रजांचा गुलाम अशी अनेक खोटी लांछनं त्यांच्यावर लादण्यात आली. त्यांच्यावर अनेक जीवघेणे हल्ले सुद्धा घडवण्यात आले. त्यांच्या पत्नी आई सावित्री यांच्यावर शेण आणि दगड फेकण्यात आले. एवढंच काय तर सर्व संपत्ती घरदार सुद्धा सोडायची वेळ आली. तरीही देखील ब्राह्मणवादी धर्माच्या विरोधात जाऊन सतीप्रथा, देवदासी अशा घाण प्रथांचा त्यांनी कडाडून विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोक विसरले तेव्हा महाराजांची समाधी शोधून प्रथम शिवजयंती सुद्धा साजरी केली. या देशातील मूळ निवासी राज्यकर्त्यांना कसं ब्राह्मणवाद्यांनी गुलाम केलं हे उघडकीस आणलं आणि जाती व्यवस्थेला विरोध केला. धर्मामध्ये मुलींचं शिक्षण पाप मानलं जात होतं तेव्हा आपल्या पत्नीला शिकवलं आणि पहिली मुलींची शाळा स्थापन केली. आणि खरंच हिम्मत असावी तर माझ्या ज्योतिबांसारखी. सर्व समाज विरोधात असतानाही चुकीला चूक म्हणण्याचं धाडस केलं आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करून दाखवली. अशा महान महात्म्याला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.